नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आता टेलरचे काम सुरू करणार आहे. म्हणजेच प्रिया आता तिच्या खऱ्या आईबाबांकडे पोहोचलेली आहे. तेव्हा तिची आई तिला म्हणते की हे सगळं करायचं आहे, एवढं काम. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की इतकं काम. आता आई म्हणते एवढं केलं तर आपल्याला 200 रुपये मिळणार आहेत, वडापाव खायला मिळणार आहेत 200 रुपयाचे. तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसलेला आहे. तर इकडे सायलीची इच्छा पूर्ण करायची आहे. अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोची ही इच्छा मी पूर्ण करेल, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा तो मम्माला म्हणतो की मम्मा माझं एक काम आहे. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणते की काय रे, काय झालं, कसलं काम. तेव्हा मात्र अर्जुन तिला म्हणत असतो की मम्मा तुझी एखादी साडी दे ना, म्हणजे सायलीला त्यासाठी मला ड्रेस शिवून घेता येईल, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र कल्पना म्हणते की हो चालेल. आणि मग ती साडी घेऊन अर्जुन आता इकडे सदाशिव लोखंडे टेलर जो आहे, म्हणजे श्रद्धा टेलर यांच्या दुकानात पोहोचलेला आहे. तिथं आल्यानंतर अर्जुन त्यांना विचारत असतो की मला ड्रेस शिवून घ्यायचा आहे. ते म्हणतात की असं मी जेंट्स टेलर नाही आहे, मी लेडीज टेलर आहे. पण तेव्हा मात्र तिथे अर्जुन सांगू लागतो की नाही, मला माझ्या बायकोसाठीच ड्रेस शिवून घ्यायचा आहे. आणि मग असं म्हणत अर्जुनने ती आणलेली जी साडी आहे ती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना सांगत आहे की हे सगळं जे काय आहे ना, अशा पद्धतीने ड्रेस शिवून आहे. आणि तिथंच अर्जुनने तो फोटो पाहिलेला आहे, ज्या फोटोमध्ये लहानपणीची प्रिया आहे. हे सगळं अर्जुनच्या समोर येणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. इकडे प्रिया आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे प्रिया आता तिने आठवडं ज्या ठिकाणी फेकलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की आपण ते गाठोडं टाकलेलं आहे ना, नक्कीच आपल्याला ते गाठोडं मिळणार आहे. कारण तिथं अशीही जास्त लोकांची रहदारी नसते, वर्दळ नसते, तर मिळून जाईल असं म्हणत प्रिया ते गाठोडं शोधत असते. परंतु ते गाठोडं शोधलं तरीही प्रियाला तिथे एक कापड मिळतं लाल रंगाचं. प्रियाला वाटतं की खरंच चला आपलं गाठोडं मिळालेलं आहे. परंतु जेव्हा ते कापड ती उघडते तेव्हा त्याच्यात काहीच नसतं. प्रियाला मात्र आता टेन्शन येते की काय झालं, नक्की ते गाठोडं कुठं गेलं असेल, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. आणि म्हणूनच प्रिया शोधाशोध सुरू करते. परंतु प्रियाला तिथं हाती काहीच लागत नाही. आणि मग प्रिया म्हणत असते की असं कसं झालं असेल, नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. तेवढ्यातच तिथे कचरा गोळा करणारा जो एक व्यक्ती असतो तो तिथे येतो. आणि त्याला प्रिया विचारत असते की इथे गाठोडं सापडलेलं का. तेव्हा तो सांगत असतो की नाही मॅडम, इथे काही नाही सापडलेलं. ती म्हणत असते खरं सांग, खरं सांग, असं म्हणत त्या व्यक्तीवरतीच रागवायला, ओरडायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टींमुळेच हे सगळं झालंय की काय. आणि प्रिया मात्र म्हणत असते की कुणी घेतलं असेल ते गाठोडं, काय झालं असेल त्या गाठोड्याचं, असे अनेक प्रश्न प्रियाला पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र प्रिया आता तिथे विचार करत असते की कुठं गेलं असेल ते माझं गाठोडं. हाच प्रश्न प्रियाच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि इकडे आता महिपत मात्र विचार करत आहे. महिपत म्हणत आहे की नाही, काहीही झालं तरीही आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मी आता ह्या पाटलाचा विचार करू शकत नाही. या पाटलापर्यंत, जे पाटलाचं सगळं मॅनेज होईपर्यंत मी थांबू शकत नाही, असं महिपत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र महिपतच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी चाललेल्या असतात. महिपत आता नागराजला फोन करतो आणि नागराजला म्हणू लागतो की नाही नागराज शेठ, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या मी या सगळ्या गोष्टींसाठी थांबू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे नागराजला तो म्हणतो की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे गोष्टी केल्या जातील, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र मग तिथं जो असतो तो त्याचा जो गुंड आहे त्याला बोलवतो, ए आशिष कीर्तीकर इकडे ये. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी आशिष कीर्तीकर नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो मी तुला बोललो ना तू आशिष कीर्तीकर आहे, की झालं तू आशिष कीर्तीकर झालास. त्याच्यामुळं तू आता जास्त बोलायचं नाही आहे, तू कोण आहेस, तू आशिष कीर्तीकरच आहेस, असं महिपत त्याला सांगू लागतो. तो म्हणत असतो पण मी नाही आहे ना आशिष कीर्तीकर. तो म्हणतो मी सांगितलंय ना तुला तू आशिष कीर्तीकर आहे, मग झालं, मी सांगितलं, प्रश्न मिटला. अशा पद्धतीने महिपतचं बोलणं चाललेलं असतं. इकडं नागराज आता प्रियाला म्हणत असतो की काय तू माझी मुलगी आहे शेवटी, कसं का असे ना, पुतणीस ना तू, पण ह्या दसऱ्याचं गिफ्ट मी तुला दिलेलं नाही, असं नागराज तिला बोलत असतो. तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. नागराज म्हणतो की मी तुला आज असं गिफ्ट देणार आहे की जे गिफ्ट तुला कोणीच आजपर्यंत दिलेलं नव्हतं. प्रिया मात्र शॉक होते. आता असं गिफ्ट कोणतं मिळणार आहे, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की कसलं गिफ्ट म्हणताय तुम्ही, तुम्ही कशाबद्दल बोलताय, हे सगळं काय चाललंय. हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र
इकडे नागराज तिला म्हणत असतो की बघ, म्हणजे जे लोक असं वेगळं वेगळं गिफ्ट देत असतात, पण मी आज तुला जे गिफ्ट देणार आहे ते गिफ्ट आज तागायत तुला कोणीही दिलेलं नसणार आहे. असं गिफ्ट मी तुला आज देणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र प्रिया म्हणत असते की नक्की काय चाललंय. इकडे महिपतचा वेगळाच प्लॅन सुरू असतो. म्हणजे ज्या व्यक्तीला त्याने आशिष कीर्तीकर म्हटलेलं आहे त्या व्यक्तीला महिपत सांगत असतो की फोन कर. मी जे सांगेल ना ते फोन करायचं आणि अर्जुन सुभेदारला बोलायचं. मग अर्जुनला तर त्याने फोन केलेला असतो. हा तर म्हणत असतो की मी आशिष कीर्तीकर नाही आहे, मी तर माडेकर आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, आता मी सांगितलं ना तू आशिष कीर्तीकर आहे की झालं, तू आशिष कीर्तीकरच आहेस, असं महिपतने त्याला सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता त्याने फोन केलेला असतो, तो बोलत असतो, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि मग तो सांगत असतो की माझ्या भाऊ माझ्या जीवावर उठलेला आहे, वकील साहेब मला मदत हवी आहे तुमची, मला खूप गरज आहे तुमच्या मदतीची, असं हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हाच तुम्ही लवकरात लवकर, तेव्हा अर्जुन म्हणतो की या तुम्ही माझ्या ऑफिसला, आपण तिथे बसून बोलूया. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही 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 वकील साहेब, तुम्ही आजच या. म्हणजे मी आजच भेटेल तुम्हाला. ते नाटकाचं थिएटर आहे ना त्याच्या मागच्या गल्लीमध्ये. तर अर्जुन म्हणतो की चालेल ठीक आहे, मी येईल तुम्हाला भेटायला, असं अर्जुन त्यांना सांगू लागतो. आणि मग नाही आजच तुम्ही भेटायला या, मला खूप गरज आहे, माझा भाऊ मला मारून टाकेल, अशा पद्धतीचं ते बोलणं चालू असतं. आता एखादा क्लायंट आपल्याला एवढं बोलत आहे आणि त्याला गरज आहे, त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा शांत कसा राहील. मग अर्जुन लगेचच म्हणतो की हो हो चालेल, काही हरकत नाही आहे, मी यायला तयार आहे. इकडे नागराज मात्र प्रियाची चांगलीच वाट लावत असतो. नागराज प्रियाला म्हणत असतो की आज तुला मी असं गिफ्ट देणार आहे की ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नव्हता. प्रिया मात्र शॉक झालेली असते. प्रिया म्हणते काय. नागराज म्हणतो की आज मी तुझ्या खऱ्या आईवडिलांची तुला ओळख करून देणार आहे, तोंड ओळख. हां, कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडे तेवढा वेळ नाही मिळाला की ते गिफ्ट रॅप करायला वगैरे, सगळं जे पॅक वगैरे करायचं असतं ना ते सगळं करण्यासाठी मला काही वेळ नाही मिळालेला. आणि त्याच्यामुळे मी ते काही करू शकलेलो नाही आहे. पण देणार आहे मी तुला आज ते गिफ्ट देणार आहे, असं नागराज तिला बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रिया हादरलेली असते. प्रिया म्हणत असते की कसं शक्य आहे, आता हे कसलं गिफ्ट आणि कशाबद्दल बोललं जातं आहे, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. तेव्हा नागराज तिला मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि म्हणतो हे बघ, तू स्वतःला रविराज किल्लेदारची मुलगी समजत असतेस ना, हेच ते तुझे दरिद्री आईवडील, असं म्हणत नागराज तिला तो फोटो दाखवतो ज्याच्यामध्ये तिचे आईवडील असतात. तसे शेवटी आईवडील आईवडील आहेत, त्यांच्याबद्दल दरिद्री वगैरे हे जे काही बोलणं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र पाहून खरं तर नागराजला जराही काही वाटत नसतं. तो म्हणत असतो की तुझे दरिद्री आईवडील आहेत बघ, म्हणजे ही तुझी लायकी आहे, अशा पद्धतीने तो बोलत असतो. इकडे आता महिपतने त्या माडेकरचा फोन घेतलेला असतो, त्याच्या फोनमधलं सिम कार्ड काढलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ते सिम कार्ड काढून टाकून दिलेलं असतं आणि त्याचा मोबाईलसुद्धा डिस्ट्रॉय केलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो की साहेब असं का केलं तुम्ही, मी तर काम केलेलं. तेव्हा तो म्हणतो उद्या तुझ्या घरी नवीन सिम कार्ड, नवीन मोबाईल, सगळं नवीन पोचेल, काही गरज नाही आहे, जा आता तो. तेव्हा तो म्हणतो की चालेल. आता शेवटी त्याच्याकडे ऐकण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रियाला आता तो फोटो दाखवलेला असतो आणि प्रियाला नागराज म्हणत असतो की तुला खोटं वाटतंय का. प्रिया म्हणते की नाही, असे ऑनलाईन 4-5 फोटो घेऊन काही करता येऊ शकतं. त्याच्यावरती नागराज तिला म्हणत असतो की तुला खोटं वाटतंय का, ठीक आहे, खोटं वाटत असेल तर बघ तुझी तू, असं नागराज तिला म्हणत असतो. मी तुला पत्ता सांगतो, ती नाटकाची गल्ली, या नाटकाची हे आहे ना थिएटर आहे ना त्याच्या मागच्या गल्लीत जा, तिथे त्यांचं दुकान आहे, ते दळभद्री टेलरचं काम करतात ते. आणि त्यांच्या घरामध्ये तो फोटो लावला आहे ना, त्याच्यावरून कळेलच तुला ते कोण आहेत ते. अशा पद्धतीने नागराज बोलत असतो. खरं तर हे सगळं जे काही असतंय ना ते भयानक आणि विचित्र असं असतं, नागराजचं वागणं बोलणं. आणि त्या पद्धतीनेच तो तिला बोलत आहे. तर इकडे मात्र नागराज प्रियाला ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे. प्रिया मात्र हादरलेली असते. नागराजने तिला नंबरसुद्धा दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की जा, तेच तुझं तुझ्या आईवडिलांचं घर आहे. प्रिया विचार करू लागते. प्रिया म्हणते की खरंच असतील का ते माझे आईवडील. तर प्रियाला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं, कारण काहीही झालं तरीही ते आपले आईवडील असतील तर, असा प्रश्न प्रियाच्या पुढे असतो. आणि प्रिया बरोबर आता शोधायला पोहोचलेली असते, कारण प्रियासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तिला पैसा हवा आहे आयुष्यामध्ये. आणि पैशांसाठी ही प्रिया
कोणत्याही थराला जाऊ शकते. हे तेवढंच खरं आहे आणि म्हणूनच प्रिया त्या ठिकाणी पोहोचलेली असते. प्रिया तिथं पोहोचते आणि ते श्रद्धा टेलर जे दुकान आहे ते पाहते. आजूबाजूला तिथं पाहू लागते नक्की कोण आहे का इथे, नक्की कोणाचं दुकान आहे का नागराज खोटं बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. तर तिचे जन्मदाते वडील तिथं आले असतात. ते तिथं कपड्याचं शिलाईचं काम करत असतात आणि त्याचबरोबर तिची आईसुद्धा तिथं असते, तीही काम करत असते आणि प्रिया मात्र त्या सगळ्यांना वाकून पाहत असते. खरं तर आपल्या आईवडिलांना भेटणं ही किती आनंदाची आणि छान गोष्ट आहे, पण प्रिया मात्र त्यांना चोरून बघत असते. प्रियासाठी हे सगळं जे काही असतं ते तिच्यासाठी चुकीचं घडत आहे असं तिला वाटत असतं, कारण त्यांना तिला भेटायचंच नाही आहे. तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, नाती महत्त्वाची नाही आहेत. तर इथे प्रिया आता तिथे साडी नेसून आहे आणि ती काम करते, तिथं शिलाई काम करते असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रियाला सांगितलं जातं की हे घे, हे कर पूर्ण, असं प्रियाला सांगितलं जातं. प्रिया मात्र शॉक झालेली असते. प्रिया म्हणते, काय एवढं काम करायचं आहे? तेव्हा तिची आई म्हणते की हो, 200 रुपये मिळणार आहेत ह्या कामाचे, चल सुरुवात कर हे काम करायला. म्हणजे ह्या प्रियाला तिचे मिळणारे सख्खे आईवडील तिला नको आहेत का, तर आपल्याला कष्ट करावं लागेल, आयता फुकटचा पैसा ऐशोआराम मिळणार नाही असं तिला स्वप्नात सुद्धा वाटत आहे. प्रिया तिच्या आईवडिलांकडे पोहोचलेली आहे. जेव्हा ती तिच्या आईला पाहते तेव्हा एकदम तिच्याकडं एकटक बघतच राहते. तिला विश्वासच बसत नाही की आपण एवढ्या छोट्या घरामध्ये राहत होतो. तिची आई पाहते की कोणतरी आलेलं आहे आणि ती प्रियाला म्हणते की काय झालं, तुम्हाला काय पाहिजे का, काय शिवायचं आहे का? प्रिया नुसतं त्यांच्याकडं पाहत असते. हे हे असले आई वडील आहेत माझे आणि मला इथं राहावं लागणार. या गोष्टीनं ती अगदी बेचैन झालेली असते. तिची आई तिला बोलत असते, विचारत असते काय शिवायचं आहे. तेव्हा प्रिया विचारते, तुम्ही काय शिवता? ते म्हणते, अहो आम्ही सगळं शिवतो, आम्ही ड्रेस शिवतो, शरारा गरारा ब्लाऊज सगळं शिवतो, तुम्हाला काय शिवायचं आहे ते सांगा. प्रिया पाहते की आपली आई कपडे शिवते आणि आपण या घरामध्ये कसं येऊन राहणार आहे. म्हणजे जर का महिपत आणि नागराज यांचा डाव सक्सेस झाला तर या असल्या एवढ्याशा छोट्या घरामध्ये मला राहावं लागणार, असा विचार ती करते. इकडं आई तिला अजूनही प्रश्न विचारत असते, अहो काय पाहिजे तुम्हाला, सांगाल का तुम्ही? तेव्हा प्रिया एकदम त्यांच्याकडं पाहते आणि म्हणते, मला काही नको, मला काही नको, असं म्हणून प्रिया त्यांच्यासमोरून अक्षरशः पळ काढते. प्रिया काही पायऱ्या उतरून खाली गेलेल्या असते. तेवढ्यात तिला दिसतं ते म्हणजे अर्जुनची गाडी तेथे आलेली आहे. अर्जुन आलेला पाहून तिला कळतं की आता अर्जुन माझ्या आईवडिलांना भेटणार आणि त्याला समजणार की मी यांची मुलगी आहे आणि मग आपलं काही खरं नाही आहे. अर्जुनने जर का तो लहानपणीचा फोटो आतमधला पाहिला तर त्याला खात्री पटणार की हे माझेच आईवडील आहेत. आता माझं सगळं संपलं, मला काहीतरी करावंच लागणार आहे. अर्जुन काही केल्या येथे पोचला नाही पाहिजे असा विचार तिने केलेला असतो. पण काय करावं तिला काही सुचत नाही आहे. काहीतरी करणं गरजेचं आहे. अर्जुनला आपल्याला तिथं पोहोचूच द्यायचं नाही आहे असा विचार ती करत असते. सध्या तिला काही सुचत नसतं आणि तेवढ्यात तिच्या राक्षसी मेंदूमध्ये एक आयडिया आलेली असते. ती पाहते की तिच्यासमोर एक व्यक्ती चालत असते आणि अर्जुन त्याच दिशेने येत असतो. प्रिया अक्षरशः त्या व्यक्तीला जोरात धक्का देते. जोरात धक्का दिल्यावर ती बाई अर्जुनच्या गाडीवर जाऊन पडते आणि अर्जुनची गाडी थांबते. प्रिया तिच्या मकसदमध्ये कामयाब झालेली असते. अर्जुन पटकन गाडीच्या बाहेर येतो आणि म्हणतो, तुम्हाला काय लागलं आहे का? ती व्यक्ती थोडीशी विवळत असते, तिच्या पायाला लागलेलं असतं. अर्जुन म्हणतो, अहो पण काय झालं, तुम्ही असं अचानक कसं काय इथं आला? समोर अचानक आला, मी ब्रेक दाबला पटकन. पण आता बाकीचे लोक अर्जुनलाच दोष देत असतात. ही मोठी माणसं म्हणजे असलीच असतात, तुम्हाला ना चालणाऱ्या माणसांचं काय नसतंच, तुम्ही मुद्दाम ह्या बाईच्या अंगावर गाडी घातली, अशी कशी गाडी चालवता हो, असे आसपासचे लोक बोलू लागतात. त्या लागलेल्या व्यक्तीला पाणी प्यायला देतात. अर्जुन म्हणतो, अहो असं नाही आहे, त्याच मध्ये आल्या होत्या, मी अगदी व्यवस्थित गाडी चालवत होतो आणि त्या माझ्या गाडीच्या समोर आल्याबरोबर मी ब्रेक दाबलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला लागलं आहे का? ती व्यक्ती म्हणते, नाही नाही जास्त काही नाही, थोडंसं खरचटलं आहे. बाकीचे लोक म्हणतात, अहो पण तुमच्यामुळेच झाले हे तर खरं आहे ना? तेव्हा ज्या व्यक्तीला लागलेलं असतं तीच व्यक्ती सांगते की अहो नाही, मलाच एका व्यक्तीनं कोणीतरी धक्का दिला, त्यामुळं अचानक मी यांच्या गाडीवर येऊन पडले. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघा मी काय सांगतोय तुम्हाला,
अहो मी बरोबर गाडी चालवत होतो. आता सर्वांच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुनने काही केलेलं नाही आहे. कोणत्या तरी व्यक्तीनं या बाईला धक्का दिला आणि त्यामुळं ती बाई या अर्जुनच्या गाडीवर येऊन पडलेली आहे. अर्जुन म्हणतो, चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. ती बाई म्हणते, अहो नाही, थोडंसं तर लागलं आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची काय गरज आहे. अर्जुन म्हणतो, अहो असं नको, चला मी म्हणतोय ना तुम्हाला, तुम्हाला परत त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा. असं म्हणून अर्जुन त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो. प्रिया हे सगळं लांबून बघत असते. अर्जुनला मात्र आश्चर्य वाटतं की अचानक या बाईला कोणी धक्का दिलेला असेल. अर्जुन इकडं तिकडं पाहतो पण त्याला कोणीच दिसत नाही. प्रिया तोपर्यंत पटकन खाली लपलेली असते. प्रियानं तिचं काम अगदी चोखपणे पार पाडलेलं असतं. पण प्रिया आता परत चिंतातूर झालेली आहे. आजचा दिवस गेला पण उद्याचं काय असा प्रश्न तिला पडलेला आहे. तर इकडे कल्पनाने वेगवेगळ्या साड्या काढलेल्या आहेत, काही वापरलेल्या तर काही कधीच न वापरलेल्या. सायली त्यांना विचारते, हे काय, एवढ्या साड्या कशासाठी काढलेल्या आहेत. तेव्हा कल्पना सांगते की अगं आता दिवाळी आली आहे ना, मग हे अजून साड्या घेतील. आता या जुन्या साड्यांचं काय करायचं. काही साड्या तर अशा आहेत की ज्या मी एकदाही वापरलेल्या नाही आहेत. मग मी असा विचार केला, ज्या व्यक्ती वापरू शकतात त्या व्यक्तींना आपण या साड्या देऊन टाकूया. त्यामुळे या सगळ्या साड्या मी काढून ठेवलेल्या आहेत. आणि कल्पना विमलला हाक मारते. विमलला बोलवते आणि म्हणते, विमल या साड्या बघ, या वापरलेल्या आहेत या न वापरलेल्या आहेत. या न वापरलेल्या साडीतली तुला कोणती साडी आवडते ना ती घेऊन टाक. विमल म्हणते, अहो असं काही नाही, तुमच्या वापरलेल्या साड्या जरी मला वापरायला मिळल्या ना तरी मी तर माझं नशीबच समजते आणि त्यामध्ये काय एवढं, तुम्हाला वाटतंय ना ती कोणती पण साडी मला द्या. तर कल्पना म्हणते, तसं नाही, तुला जी आवडते ना ती घे. तेवढ्यात अस्मिता येते आणि म्हणते, आई अगं मी शाळेत असताना तू किती छान ड्रेस शिवून द्यायची ना तुझ्या साड्यांचे, आणि ते ड्रेस घातल्यानंतर मला खूप छान वाटायचं. तुझ्या साडीचा ड्रेस घातल्यानंतर असं वाटायचं की त्यामध्ये प्रेमाची ऊब आहे. हे सगळं ऐकताना सायलीला मात्र थोडंसं वाईट वाटू लागतं. सायली थोडीशी शांतच होते. सायलीकडं कोणाचं लक्ष नसतं. सायलीला देखील स्वतःच्या आईची आठवण येऊ लागते. कल्पना सांगते, हो मग आत्ता पण घालतेस का, हे बघ ही साडी आहे बघ, देऊ का तुला छानपैकी ड्रेस शिवून. तेव्हा एकदम अस्मिता म्हणते, अगं म्हणजे तेव्हा मी घालत होते पण आता थोडी माझी तब्येत वाढली आहे ना, मग आता नको, म्हणजे काय होईल ना, थोडं ताण पडेल मला ड्रेसचा, म्हणून आता ड्रेस नको. तेव्हा कल्पना हसायला लागते आणि म्हणते, हो माहिती आहे मला तुला काय आवडतं आणि काय आवडत नाही ते. तेवढ्यात अर्जुन त्याच्या रूममधून खाली येत असतो आणि त्याचं लक्ष सायलीकडे जातं. तो पाहतो की सायली एकदम शांतपणे उभी आहे आणि ती आता सगळ्यांच्या मागं जाऊन उभारलेली आहे. नक्कीच तिला काहीतरी खटकलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो सायलीला हाक मारतो पण सायलीचं त्याच्याकडे लक्ष नसतं. मग तो सायलीच्या जवळ जातो आणि विचारतो, काय झालं. सायली म्हणते, काहीच नाही झालेलं. अर्जुन म्हणतो, सायली अहो तुम्ही माझ्यापासून काहीच लपवू शकत नाही. तुमचा चेहरा स्पष्टपणे सांगतोय की काहीतरी झालेलं आहे. नक्की मला कळेल का काय झालेलं आहे. तुम्ही जर सांगितलं नाही तर मग मला तुमच्या मनातलं काढून घ्यावं लागेल. सायली म्हणते, तुम्हाला माझ्या मनातलं काढून घेता येईल का. तो म्हणतो, सगळं येतं मला, माहिती आहे ना तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही आत्ताही त्यांच्याशी बोलत होता ना तेव्हा तुम्हाला काहीतरी खटकलेलं आहे. कोण काय बोललं आहे का तुम्हाला. सायली म्हणते, हो कशाला कोण काय बोलतं आहे, मला कोणी काय बोललेलं नाही आहे. आत्ता मी साड्या बघितल्या तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. मला पण असं वाटायचं की आईच्या साडीचा ड्रेस शिवावा, पण आईच नाही आहे तर आईच्या साडीचा ड्रेस कसा शिवला जाईल असा प्रश्न परत माझ्या डोक्यात यायचा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली हे बघा, काही स्वप्न तुमचे अपूर्ण राहिलेले आहेत ना, ती स्वप्न मी तुमची पूर्ण करणार आहे. सायली म्हणते, अहो पण आता आईच्या साडीचा ड्रेस शिवणं तर शक्य आहे का, तुम्हाला तर माहिती आहे ना. अर्जुन म्हणतो, हो ते बरोबर आहे, पण मी नक्कीच ह्या गोष्टीसाठी सुद्धा प्रयत्न करेन. अर्जुनला खरं तर खूप वाईट वाटलेलं असतं, कारण सायलीला आईचं प्रेम मिळालेलं नाही आहे, आईच्या साडीचा ड्रेस देखील मिळालेला नाही आहे. पण तिचं हे स्वप्न मात्र आपण पूर्ण करायला पाहिजे असं त्याला वाटत असतं. तो सायलीला म्हणतो, बरं असू द्यात, होत असतात काही स्वप्न, हळूहळू पूर्ण होत असतात. सायली म्हणते, खरंच हे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकतं. अर्जुन म्हणतो, सगळे स्वप्न पूर्ण होऊ शकतात, कारण तुमच्या आयुष्यामध्ये अर्जुन सुभेदार आहे. अर्जुन सुभेदार असेल तर सगळं शक्य होतं. आणि तो मनाशी म्हणू लागतो, मिसेस सायली तुम्ही काहीच काळजी करू नका, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुमच्या सगळ्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती मी करणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आईला विचारतोय की मला सायलीसाठी एक छान ड्रेस शिवायचा आहे आणि तो तुझ्या साडीचा शिवायचा आहे, एखादी साडी मला मिळेल का. तेव्हा आई म्हणते, अरे एक काय,
2-4 घे, तुला किती पाहिजे तेवढे घे. सायलीसाठी ते काय जास्त नाही आहे. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे तू असंच म्हणणार होती. मला तिच्यासाठी छान असा ड्रेस शिवायचा आहे, कारण तिला तिच्या आईची आठवण येते आहे, म्हणून मला तुझ्याकडून ही साडी पाहिजे. आणि त्यानंतर अर्जुन जातो तो म्हणजे प्रियांच्या आईवडिलांकडे आणि तिच्या वडिलांना म्हणतो की माझ्याकडे एक साडी आहे, त्या साडीचा छानसा ड्रेस तुम्ही मला शिवून द्याल का? तो व्यक्ती म्हणजेच प्रियाचा वडील म्हणतो, म्हणजे अहो एकदम छान असा ड्रेस शिवून देतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, मला दाखवाल का ती साडी? अर्जुन म्हणतो, हो दाखवतो. अर्जुन लगेच ती साडी दाखवतो आणि प्रियाचे वडील माप घेण्यासाठी काहीतरी आणायला जातात आणि ते आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यावर नंतर अर्जुनला दिसतं की भिंतीवर एक फोटो लावलेला आहे आणि त्या फोटोमध्ये लहान अशी प्रिया त्याला स्पष्टपणे दिसते आणि ते पाहिल्यानंतर त्याचे डोळे एकदम चमकतात. आता अर्जुन प्रियांच्या आईवडिलांना भेटलेला आहे. प्रियांच्या आईवडिलांना तो ओळखणार का आणि नक्की कोणाचे आईवडील म्हणून ओळखणार ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. पण अर्जुन अगदी त्या ठिकाणी पोहोचला आहे ज्या ठिकाणी प्रियाला त्याला पोहोचू द्यायचं नव्हतं आणि आता प्रियाचं मात्र स्वप्न भंग होणार आहे. तिला लवकरच मोठ्या महलातून छोट्या झोपडीमध्ये राहायला यावं लागणार आहे. तुम्हाला हा एपिसोड पाहायला कसं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.